पाटील हिमांश आणि शिवांश 1 2 3 4 सुटला गेला या तीनही गाड्यांनी आपल्या पहिल्या प्रयत्नामध्ये जबरदस्त यश मिळताना आपण पाहिलेलं आहे. अतिशय सुरक्षित अशी ही या ठिकाणी सुटला गेला. गाड्या या ठिकाणी या ठिकाणी पाहायला म्हणजे काही ठिकाणी पालवेधारक आहेत, काही ठिकाणी फक्त एकटे रायडर या ठिकाणी बसले आहेत. आपल्याला बघायला मिळते स्पेशल अ गटाचा निकाल राजेश पडियार गोंधळपाडा आरोही रुपेश पुढे येताना धावाला दिसते. त्याच्या मार्गावर अर्थातच तांबडा आणि पांढरा बैल इकडे अतिशय जबरदस्त अतिशय वेगवान एका बाजूला तांबडी जोडी असतात तर दुसऱ्या बाजूला क्रमांक 2 मध्ये जबरदस्त सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. आपल्या आजचे कॅमेरामॅन विजय पाटील आणि कल्याणी पाटील कल्याण पाटील आणि हिरवी पाटील असे 3 एकाच घरातील पाटील फॅमिली आज कॅमेरा नाहीये. गाड्या आलेल्या नाहीत. जरा थांबाच्या गाड्या झालेल्या नाही. थांबा जरा तुम्ही काही करायला करताय दादा. गाड्या आलेल्या नाहीये. थांबा जरा थांबा जरा. गाड्या बऱ्याच यायच्या बाकी आहेत. तुम्ही गाड्या सोडताच का बरं? थांबायचं थांबायचं थांबलोय. गाड्या आलेल्या नाही. थांबायच्या. किती वेळा सूचना देऊन सुद्धा तुम्ही कोण ऐकत नाही आहात. गाड्या परतीच्या मार्गाकडे अतिशय वेगाने येत आहेत. जबरदस्त वेग धारण केले. आपण सगळ्यांनी बाजू हटायचं आणि ते फरक स्पष्ट. क्रमांक 1 क्रमांक 2 आणि क्रमांक 3 अतिशय चुरस जबरदस्त चुरस या ठिकाणी पाहायला मिळाली. इकडे उत्तरावर मात्र गाड्या फार वेगाने येत आहेत. त्यामुळे इकडच्या प्रेक्षक मंडळींना माझी विनंती असेल जरा आपण इथून लांब हटायचं आहे आणि गाड्या वर तिथून आणि दोरी पाडूच नका खाली. तिकडे दोरी खाली पाडायची नाहीये. आणि इकडे ज्या 2 गाड्या पहिल्या गटामध्ये धावल्या गेलेल्या नाहीये त्या 2 गाड्या याच गटामध्ये धावतील ही पण नोंद आपण घ्यायची आहे. त्याच गटामध्ये ह्या गाड्या धावणार आहेत. नक्कीच घ्यायच्या गाड्या परतीच्या मार्गाकडे वेगाने होत आहेत. या वे वरून सगळ्यांनी बाजूला हटायचं आहे. डाव्या आणि उजवी बाजू मोकळी करून द्यायची आहे. बैलगाड्याला मोकळा वाव द्यायचा आहे आणि इथे फरक मात्र स्पष्ट दिसतोय. शानदार पद्धतीने अतिशय उमदा छोटीशी गाडी आहे पण गाडीला वेग बघा जबरदस्त आहे. क्रमांक 1 आणि क्रमांक 2 साठी चुरस क्रमांक 3 साठी सुद्धा चुरस या ठिकाणी पाहायला मिळाली.
जबरदस्त धुलीवंदन सेलिब्रेशन या ठिकाणी पाहायला मिळालंय. जबरदस्त धुलीवंदन सेलिब्रेशन या ठिकाणी या गटामध्ये पाहायला मिळालं. इकडच्या ग्रामस्थांना विनंती आहे, जे प्रेक्षक वर्ग उभे आहेत त्यांनी गाड्या बाजूला हटवायच्या. गाड्या संपूर्ण आलेल्या नाहीये, गाड्या आलेल्या नाही. अरे अवघा गाडा ना यार. गाड्या आवरा जरा, गाड्या आवरा जरा. ही आपली मानाची शर्यत आहे. ही शर्यत अनेक अडचणींचा सामना करून पुन्हा एकदा नव्यानं सुरू करण्यात आलेली आहे. तर ती आपण चांगल्या पद्धतीने खेळली गेली पाहिजे. अगदी खेळणू वृत्ती या ठिकाणी दाक्षाला येईपर्यंत गाड्या सोडायच्याच नाही आहेत. पण ब गटामध्ये बघा, मधुकर आत्माराम पाटील नवेंद्र पेली, संदेश राणे तलवडे, कैलास दत्तात्रय नथू मोकल मांडोकर, कलावीर जगन्नाथ दत्तू घाडी मुनवली, दुर्वेश प्रशांत राहुल, आवास भूषण जीवन पाटे बोरपाडा, चेतन चंद्रकांत वेळ खंडाळे, गजानन रामभाऊ सुतार श्रीगाव, आत्माराम कृष्ण मानकर बोरपाडा, निशांत लोभी कोलगाव आणि गाड्या पट्टीच्या मागे वेगाने येत आहेत. या वेवरून बाहेर हटायचा. उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजूने क्रमांक 1 क्रमांक 2 साठी इथे चुरस पाहायला मिळतात. पाहूया काय होत आहे. आणि शेवटच्या क्षणात निकाल स्पष्ट झाला. असं एक वेळ वाटत होतं की गाडी घुसते की काय, पण गाडी पुन्हा एकदा ट्रॅकवर आली आणि काही क्षणामध्ये पहिला क्रमांक या ठिकाणी मिळाला. आपण जाती लक्ष घाला जरा, थोडस सहकार्य. संजय पाटील सर प्लीज. या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे. पंच कमिटी लक्ष ठेवायचं आहे, पंच कमिटी लक्ष ठेवायचं आहे. थांबा थांबा थांबा, झेंडा पडल्याशिवाय जायचं नाही. झेंडा पडलेला आहे आणि गाडी सोडायची आहे. गाड्या सुटल्या. या गटामध्ये अतिशय मोठे मोठे गाडी, मोठे मोठे बैल या ठिकाणी धावतात. त्यांचे रायडर्स या ठिकाणी आहेत आणि खूप महत्वाच्या गावातल्या गाड्या आहेत. प्रेक्षक वर्गाने डावी आणि उजवी बाजू मोकळी करून द्यायची आहे. चला बाजूला हटायचं सगळं प्रेक्षक वर्गाने. आरंभ रेषेनजीक गाडी येते आहे. क्रमांक 1 आणि क्रमांक 2 साठी भलती चुरस या ठिकाणी. क्रमांक 3 सुद्धा बघूया कुठली गाडी येते. क्या बात, जबरदस्त चुरस या ठिकाणी पाहायला मिळाली. 1 2 3 काही सेकंद राकेश या ठिकाणी हा अनुभव आणि हा थरार या ठिकाणी पाहायला मिळेल. बैलगाडी जबरदस्त थरार. आतापर्यंतच्या धक्केमध्ये राकेश शेठ इतका जबरदस्त थरार पाहायला मिळाला नाही. गाडी थांबवायची आहे. गाड्या अजून यायच्या बाकी आहेत. गाड्या थांबवायच्या, थोडी खाई करू नका. गाड्या यायच्या बाकी आहेत. झेंड्याकडे लक्ष द्यायचं आहे. गाडी आल्याची नोंद घ्यायची. गाडी यायची आहे. गाडी ठोकवू शकते. जरा गाडी आल्याची नोंद आपण घ्यायची आहे. झेंडा पडला. गाड्या सुटल्यात. क्रमांक 4 गट या ठिकाणी वेगाने जातोय. डावी उजवी बाजू मोकळी करून द्यायची आहे. अतिशय रोमहर्षक थरार या ठिकाणी तिसऱ्या गटामध्ये पाहायला मिळाला. तीनही गाड्या चुरस करत होत्या. कोण येणार पहिला, कोण येणार दुसरा, कोण येणार तिसरा, हा जो आवाज या ठिकाणी दुमदुमलेला. आणि क्रमांक 3 मला असं वाटतं की बऱ्याच दिवसानंतर एवढा अशी चुरस पाहायला मिळाली. एकाच लाईन मध्ये बैल होते. फक्त एक पावलाचं अंतर आम्ही जागा करून द्यायचे. इथे सुद्धा चुरस पाहायला मिळते. क्रमांक 1 क्रमांक 2 आणि क्रमांक 3 मध्ये भलती चुरस. बारीक बारीक खोंडर धावतात आणि मोठ्या ना या ठिकाणी मात करतात. गाड्या आल्याशिवाय गाड्या इथे आल्यात कसं काय. गाडी थांबव ना. अरे गाड्या यायच्या टाकून अजून
गाड्या यायच्या बाकी आहेत, गाड्या यायच्या बाकी आहेत, गाडी सोडायची नाही. आणि झेंडा पडलेला आहे, गाड्या सुटलेल्या आहेत. अतिशय वेगवान गट या ठिकाणी धावतोय. सके सर एक मिनिट. गाड्या पट्टीच्या मागेकडे वेगाने आलेल्या आहेत. जरा मार्ग करून द्यायचा आहे. क्रमांक 1, क्रमांक 2 आणि क्रमांक 3 म्हणजे जबरदस्त चुरस या ठिकाणी पाहायला मिळालेली आहेत. गाड्या अडवायच्या नाही आहेत आणि गाड्या पुढे काढायच्या नाहीत. अजून गाड्या भरपूर यायच्या बाकी आहेत. प्रत्येक गाडी आल्याची खात्री. थांबायचं आहे. गाड्या थांबायच्या आहेत. अजून गाडी यायची बाकी आहे. गाडीवर गाडी लागेल, ठोकर होईल. गट बाद करण्यात येईल. यस, गाड्या तुरड्या उडवत या ठिकाणी आरंभ रेषे नजीक फार वेगाने येतात. पाहूया या ठिकाणी काय होणार आहे. मोठा जोड या ठिकाणी येतोय, सफेद जोडी आणि लाजवाब विनर ठरतोय. थांबा. अरे घाई कशाला करताय दादा? बाकी आहेत, गाड्या यायच्या बाकी आहेत. गाडीवर गाडी आदेल. गाडी याची दक्षता या ठिकाणी घ्यायची आहे. गाडी येते मार्गावरून. गाडी मार्गावरून येत आहे आणि झेंडा पडलाय. गाडी वेगाने जाती आहे. येताना त्या अतिशय वेग धारण करून आहेत. त्यांचे रायडर, त्यांचे बैल या ठिकाणी फार निष्ठेने, ध्येयाने या ठिकाणी आरंभ रेषेनजीक पहिल्या क्रमांकाचं बक्षीस कसं मिळेल याकडे लक्ष ठेवून धावत आहेत. पाहूया या गटामध्ये क्रमांक 1, क्रमांक 3 कुठला येईल. आणखी एक विनंती करतोय सर्वांना. बैल पडलाय, झेंडा तो उठलेलेच नाहीये, त्यामुळे गाड्या सोडू नका लगेच प्लीज. क्रमांक 1, क्रमांक 2 आणि क्रमांक 3, 4 मध्ये चुरस आहे. क्रमांक 3, 4 मध्ये चुरस आहे. पाहूया हा निकाल आपल्या हाती येईल. सर्वजीकडून सूचना आलेली आहे, गाड्या सोडू नका. झेंड्यावर एक बैल पडलाय मंगेशजी, तो उठलेला नाही. काय करायचं सांगा. पण ते पंचायतच नाही हो. सावकाश यायचं आहे. गाड्या सुटलेल्या आहेत. अतिशय वेगानं जबरदस्त वेग या ठिकाणी धारण केला गेलाय. मेंगल साहेब गाडी थांबायची तिकडे. मेंगल सर गाड्या तिकडे थांबायच्या आहेत. या गाड्या आत्ताच गेलेल्या आहेत. पाहायला मिळेल गट बराच वेळ या ठिकाणी तडकवून थांबला होता, पण आता मात्र अतिशय वेगाने येतोय आरंभ रेषेनजीक. माझी विनंती आहे, डावी आणि उजवी बाजू मोकळी करून द्यायची आहे. धुळा उडवीत गाडी या ठिकाणी यायच्या मार्गावर. क्रमांक 1, क्रमांक 2 यासाठी जबरदस्त चुरस. कार्ले माती बंदरामध्ये अतिशय जबरदस्त रोमांचक ठराव या ठिकाणी पाहायला मिळते. पाहूया इथे काय होणार रे. आणि इथे जबरदस्त चुरस पाहायला मिळाली. हा ही गट लाजवाब. थांबायचं आहे इथे, थांबायचं आहे. घाई नको प्लीज. गाड्या यायला सोडू नका कृपया. राजा दुखापत होईल.
दुखापत इकडचा गट थांबवा, हा गट तिकडे थांबा, लांबच थांबा, लांबच थांबा, लांब थांबा. जर गाड्या येतील उगाच गाडीवर गाडी टक्कर मारून गाडीला इजा होऊ शकते. सुरक्षित पद्धतीने हा खेळ आहे, हा खेळायचा आहे. या गटाला झेंडा पडलाय, पाहूया इकडे संकेत पाटलांचा जोडा गेलाय सगळ्यांच्या मागून, पण येताना काय करतो पाहूया. अतिशय वेग धारण केलेला आहे 8व्या गटाने. दिसतोय त्याच्या बाजूला दुसरी गाडी आहे, पाहूया इथून मार्गस्थ व्हायचं, इथून मार्ग मोकळा करून द्यायचा दोन्ही गाड्यांना. पाहूया छोटा चोर मोठ्या चोराला भारी पडला, क्या बात आहे, जबरदस्त. मोठे ताकदीचे गाडी बसवून पाहायला मिळाले. थांबा 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 गाडी थांबा थांबा ना गाडी थांबा. झेंडा झाल्याशिवाय गाडी सोडू नका. झेंडा पडलाय, गाडी सुटली, धुळला उडलाय, अतिशय वेग धारण केलाय. हसतो पैदल थरार. त्यासाठी जेवढा लाखो जनसमुदाय आज कार्ले मातीमध्ये जमा आहे. जाऊन उभं राहायचं आहे. गाड्या फार वेगानं या ठिकाणी मार्गस्थ झालेल्या आहेत. अतिशय शानदार अशी ही स्पर्धा या ठिकाणी पार पडते आहे. नवीन आयोजक पण जबरदस्त आयोजन. इथे बघूया सफेद जोडी पुढे येते, त्याच्या मागे सुद्धा सफेद जोडी आहे. या जोडीला आव्हान मिळतं का शेवटच्या क्षणापर्यंत पाहूया. तीच चुरस आहे. 1 आणि 2 नंबर साठी घमासान युद्ध कार्ले माते मंदिरामध्ये पाहायला मिळाले. शानदार विजय या ठिकाणी प्राप्त झालाय. क्रमांक 1 क्रमांक 2 अतिशय सुरक्षित आहे. क्रमांक 3 थोडं मागून आलाय, परंतु बाकीच्या गाड्यांना मात्र त्यांनी खूप मागे टाकलेला आहे. इथे माझं थोडं थांबायचं, अजून गाड्या घ्यायची, आपण नोंद करून घ्यायची आहे. काही करू नका. झेंड्याची वाट बघा, झेंड्याची वाट बघा. झेंडा पडलाय, गाड्या सुटल्या, धूळ लावलाय, क्या बात आहे. या गाड्या पुढे आणू नका, या गाड्यात जातात. थांबा. यस, बरं. आणखी खुश खबर सर्व बैलगाडी धारकांना आणि प्रेक्षक वर्गाला आहे. भायमळा ग्रामस्थ मंडळ आयोजित भव्य बैलगाडी स्पर्धा बुधवार 2 एप्रिल 2025 रोजी बेजारी माती बंदर या ठिकाणी होणार आहे. तेव्हा आपण सर्वांनी उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवावी अशी नम्र विनंती मी भायमळा ग्रामस्थ मंडळाच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो. त्यांचे आयोजक अज्ञेश पाटील आज या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्याबरोबर संपर्क साधून आपली एंट्री या ठिकाणी बुधवार दिनांक 2 एप्रिल रोजी सकाळी ठीक 7:30 वाजता ही स्पर्धा असणार आहे. आपण नोंद करायची. आदेश पाटील आपल्या मंचाच्या बरोबर समोर उभे आहे. ओके, गाड्या पट्टीच्या मागे जायला लागल्यात. अंतिम रेषा मोकळी करायची आहे. डावी बाजू उजवी मोकळी करायची आणि मधून प्रेक्षक वर्ग हटायचा आहे. गाड्यांना मोकळा भाव करून द्यायचा आहे. मार्गस्थ होतात गाड्या आणि अंतिम रेषे नजीक जबरदस्त अंतर क्रमांक 1 आणि क्रमांक 2 ने टाकले आहे. बाकीच्या गाड्यांना मागे सेकंड. क्रमांक 3 ने सुद्धा मोठं अंतर या ठिकाणी टाकले आहे. या तीनही गाड्या आणि सचिन शेठ या गाडीवर बसलेल्या आहेत. तीनही गाड्या मोठ्या अंतराने मोठ्या फरकाने या ठिकाणी अंतिम रेषे नजीक आलेल्या आहेत. एकही गटी चुकीची झाली नाहीये. पंचांच्या इशाराकडे लक्ष द्यायचं. झेंडा पडला, गाड्या मागला, गाडी घुसली आहे. जरा बाजूला काढची आहे. प्रेक्षक वर्गाने जरा गाडीला वाव द्यायचा आहे. गाडी पुन्हा एकदा ट्रॅकवर घेण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. गाडी पुढे घेऊ नका, गाडी पुढे घेऊ नका. गाडी घुसते इकडे. गाडीला मार्गस्थ करा. एकदा वेळेवर आणण्यासाठी प्रयत्न करा. प्रेक्षक वर्गाने त्यांना जरा मार्गस्थ करायचा आहे. गाडीने पुन्हा एकदा ट्रॅकवर घ्यायचा आहे. हाच तो ठराव आहे. तो पाहण्यासाठी आपण येत असतो. म्हणून विजेत्यांचं मनपूर्वक अभिनंदन या ठिकाणी व्यक्त करतो. गाड्या पट्टीच्या मार्गाकडे येण्यासाठी फार वेगाला आलेल्या आहेत. अंतिम रेषा मोकळी करायची आहे. डावी आणि उजवी बाजू वेगळी करायची आहे. क्रमांक 1 क्रमांक 2 मध्ये चुरस, क्रमांक 3 मध्ये चुरस.
आवडायच्या गाड्या आवडायच्या गाड्या यायच्या गाड्यांनी पुढे जायचं नाहीये गाड्या पाठीमाग घ्यायच्या आहेत आम्ही वारंवार सुचतो गाड्या खाली ठेवायच्या क्वार्टर फायनलचा गट आहे गाडी घुसली आहे डाव्या बाजूला प्रेक्षक वर्गाने बाजूला हटायचंय नाही माईक बस हा जिम्मेदार आहे अंकुश पाटील रुपेश पाटील आपण जरा स्टेजवरचे अंकुश पाटील सर गाड्या जबरदस्त वेग धारण करून 1 2 3 साठी या ठिकाणी आलेल्या आहेत थांबा सेमीफायनल जरा सेमीफायनल लक्ष द्यायचं आहे थांबायला सांगितलं नाही वारंवार सूचना करून सुद्धा आपण ऐकत नाही आहात वारंवार सूचना या ठिकाणी केल्या जात आहेत आमच्या सूचनेचा अवलंब या ठिकाणी करायचा आहे साईडला घ्यायला सांगा साईडला आहेत गाड्या यायला निघालेल्या आहेत अंतिम रेषा मोकळी करून द्यायच्या गाड्या यायला निघाल्या आहेत अंतिम रेषा मोकळी करून द्यायचे सेमीफायनलचा गट फायनलचा गट तिथेच थांबवा वर येऊ नका खालच्या बाजूला अंतिम रेषा मोकळी करून द्यायची आहे सेमीफायनलचा गट फार वेगानं येतोय तीनही क्रमांकासाठी मोठी चुरस या ठिकाणी पाहायला मिळते डावी उजवी बाजू मोकळी करून द्यायची अंतिम रेषा मोकळी करून द्यायची आहे पहिल्यांदा मार्ग द्यायचा आहे क्रमांक 1 क्रमांक 2 साठी घमासान युद्ध आणि निकाल स्पष्ट थांबायचं आहे गटाने थांबा झेंडा पडलेला आहे फायनल गटामध्ये कैलासवासी सुरजना यशवंत भगत कारले प्रसन्न यशवंत सुर्वे कातरपडा कैलासवासी श्रीनिवास शेठ भगत आवाज दत्तात्रय महादेव गुंजा परहोर दीपक पुणेकर खानाव महेश परशुराम पाटील ढवर आणि यश योगेश मगर बांधण असे फायनल सम्राट या फायनल मध्ये या ठिकाणी पळताना दिसतात एकाला मार्ग सोडल्यात अंतिम रेषा मोकळी करत डावी उजवी बघूया आज कोण ठरतोय फायनल सम्राट क्या बात है जबरदस्त सुरस क्रमांक 1 क्रमांक 2 आणि क्रमांक 3 मध्ये या ठिकाणी ही चुरस पाहायला मिळाली Happy